हॅलो फ्रेंड्स, आज आपण घरच्या घरी कुरकुरीत अशी जिलेबी फर्मेंटेशन करून कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही, एक छोटा ग्लास पाणी आणि 2 वाट्या मैदा. त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला 1 ग्लास लागेल तसं पाणी. तर आपण सुरुवातीला दही आणि पाणी हे मिक्स करून घेणार आहोत, असं फेटून घेणार आहोत. मग त्यामध्ये मैदा घालून ते पुन्हा फेटणार आहोत. त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. हळूहळू पाणी आपण अंदाजाने घालत हे मिश्रण अगदी फ्लोविंग कन्सिस्टन्सीमध्ये तयार करणार आहोत. तर असं थोडं पाणी घालून चेक करायचं आहे आणि सतत याला फेटत राहायचं आहे. याला एकदम स्मूथ असं पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. आणि जेव्हा आपण असं वरून टाकतो तेव्हा ते फ्लोविंग कन्सिस्टन्सी त्याची आपल्याला तयार करायची आहे, म्हणजे ते कुठं तुटलं नाही पाहिजे जेव्हा आपण वरून त्याला हे करतो. तर असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे 16 ते 24 तासासाठी. हे एक रात्री मी तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी हे पाहिलं तर ह्याला बबल्स आले होते. तर हे आपलं तयार आहे बॅटर. तर त्यासाठी अगोदर जिलेबी आता तयार करायला आपण घेतोय साखरेचा पाक तयार करून. तर आपण त्याच्यात टाकतोय कलर आणि थोडंसं लिंबू आणि हे आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत. इथे मी थोडीशी साखर आणि पाणी एकत्र करून त्याच्यात लिंबाचा रस आणि थोडंसं फूड कलर टाकलेला आहे. आता याचा पाक करून घेऊया आपण. तोपर्यंत हे बॅटर जे आपलं रात्रभर फर्मंट झालं आहे ते असं परत फेटायचं आहे. हे जास्त असं फुगत नाही, याला फक्त बबल्स आले की समजायचं हे फर्मंट झालं आहे आणि थोडासा असा याचा आंबूस असा वास येतो. तर हे बघा रनिंग कन्सिस्टन्सी, म्हणजे जेव्हा आपण वरून टाकतो तेव्हा हे असं छान असं फ्लोईंग असतं बॅटर. तर आता आपण जिलेबी तयार करण्यासाठी हे चांगलं फेटून घेतलं आहे आणि हे आता आपण घालून घेणार आहोत एका पायपिंग बॅगमध्ये. इथे आपला पाकही तयार झालेला आहे. थोडासा चिपचिपा झाला की आपला पाक तयार असतो. तर इथे मी घेत आहे आपलं बॅटर पायपिंग बॅगमध्ये टाकून आणि आता याच्यापासून आपण जिलेबी तयार करून घेणार आहोत. पायपिंग बॅगला छोटंसं होल्स पुढे आपल्याला करायचं आहे, जेवढ्या आकाराची जिलेबी तुम्हाला हवी आहे त्याचप्रमाणे. हे आता जिलेबी आपण पाडून घेतो. तुम्हाला जमतील तशा जिलेबीचा आकार तुम्ही पाडून घ्या. तर हे तेल आपलं लो टू मीडियम असं ठेवायचे आहे फ्लेम, जास्त हाय करायची नाही आहे. आणि जेव्हा याला ब्राऊन असा कलर येईल दोन्ही साईडनं आपल्याला अशा पलटून घ्यायच्या आहेत. फ्लेम ही लो किंवा मीडियमच ठेवायची आहे, जास्त हाय करायची नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 बाजूंनी जिलेबी आपली तळून घ्यायची आहे. आणि तळण्यासाठी हा जो कढई पॅन टाईप दाखवली आहे तशीच घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जिलेबी सोडता येतात. तर तयार झालेल्या जिलेबी आपल्याला लगेच गरम पाकात आपण जो तयार केलेला होता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे डीप करायचे आहेत. आणि त्याच्यावरती असं थोडंसं जड असा झाऱ्या ठेवला की म्हणजे त्या खाली डुबतील, कारण त्या जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या एकदम कुरकुरीत असतात आणि एकदम फ्लोटिंग असतात, म्हणजे त्या वरती तरंगतात. सो आपल्याला काय करायचं, आता हे आपल्या जिलेब्यात छान अशा कुरकुरीत आणि गोल्डन कलरवरती आलेल्या आहेत. तर आपण या घालून घेणार आहोत पाकामध्ये. तर या अशा कलेक्ट करायच्यात एकावरती एक आणि आपल्याला ह्या पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि काही मिनिट पाकामध्येच आपल्याला त्यांना ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला असं छान त्या आपली जी आपण तयार केलेली पाक आहे त्याच्यामध्ये छान अशी जिलेबी त्याचा पाक पिऊन घेतला, थोडीशी रसरशीत वाटली की ती घ्यायची आहे काढून. ही बघा ही तयार आहे, छान अशी पाक पिलेली आहे आपली जिलेबी आणि ती आता चाळणीवरती अशी काढून घ्यायची आहे.
पाकामध्ये आपला जिलेब्या बुडलेल्या हव्यात, अशा डीप झालेल्या हव्यात, छान अशा पाक पितात. या रसरशीत अशा जिलेब्या तयार आहेत, ज्या मी काढून घेते. अशा काढून घ्यायच्या. तर ही आहे आपली रसरशीत कुरकुरीत जिलेबी घरच्या घरी तयार. तुम्ही पण नक्की करून पहा. फार सोपी रेसिपी आहे, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होते. थँक्यू फॉर वॉचिंग.